नमस्कार. आज आपण आंब्याचा वापर अगदी वेगळ्या पद्धतीनं करणार आहोत. हा पदार्थ दिसायला खूप सुंदर, खायला खूप चविष्ट आणि बनवायला देखील सोपा आहे. यामध्ये आंब्याचा नैसर्गिक गोडवा, रव्याचं छान टेक्स्चर आणि काही साहित्य खास वापरलेलं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. गॅसचा खटका ऑन करून 1 टेबलस्पून तूप टाकूया. यासाठी आपण 1 वाटी रवा घेतला आहे. बारीक रवा घेतला तर उत्तमच. तूप गरम झाल्यानंतर रवा आपण छानपैकी भाजून घ्यायचा आहे. मंद आचेवर रव्याचा कच्चेपणा जाईपर्यंत, छान सुगंध येईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजेल तसा हळूहळू रंग बदलेलही. आपला रवा छान भाजून झाला आहे. पाहू शकता कलरही चेंज झाला आहे आणि मस्त सुगंधही पसरलेला आहे. आता आपण यामध्ये आंब्याचा पल्प घालूया. इथे मी गोड हापूस आंब्याचे गर काढून मिक्सरमधून वाटून घेतला आहे आणि 1 वाटी मी बरोबर हा आंब्याचा गर घेतला आहे. थोडंसंच परतवून लगेचच आपल्याला यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे. आपण 1.5 वाटी पाणी इथे मिक्स केलं आहे. आपल्याला हे एकसारखं मिक्स करत राहायचं आहे. रवा फुलेपर्यंत आणि बॅटर घट्ट होईपर्यंत मिक्स करायचं आहे. असं मिश्रण झाल्यानंतर आपण 2 ते 3 मिनटं वाफेवर हे मिश्रण शिजवून घेऊया. मंद आचेवर आपण अधूनमधून हलवत 3 मिनटं हे बॅटर शिजवून घेतलेलं आहे. आता पुन्हा झाकण लावून ठेवून द्यायचं थंड होईपर्यंत. आपलं मिश्रण थंड झालं आहे. आता आपण परातीत काढून घेऊया आणि इतर साहित्यही मिक्स करूया. आता यामध्ये आपण 1/2 किलो खवा आणला आहे. 1/2 किलो बरोबर 1 वाटी झालेला आहे. आता आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊया. आणि खवा आणखीन काय मी यामध्ये मिक्स केलं ते मी तुम्हाला पुढे दाखवेनच. आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण काय बनवणार आहोत. आज आपण बनवणार आहोत तो पदार्थ म्हणजे गुलाबजामचा भाऊच म्हणायला हरकत नाही. आंब्याचा नैसर्गिक गोडवा आणि अगदी दिसायला गुलाबजामसारखाच हा पदार्थ. हे मिश्रण खूप मळावं लागतं. मग हे आपल्याला खूप मळायला लागू नये म्हणून काय करायचं ते मी तुम्हाला पुढे दाखवेनच. तसेच गुलाबजाम तळताना तेलामध्ये फुटू नयेत म्हणून काय आणखीन आपण मिक्स करायचं ते आता आपण पाहूया. आता आपण यामध्ये मिल्क पावडर 2 टेबलस्पून घालणार आहोत. मार्केटमध्ये 10 रुपयाला हे पाकिट सहज उपलब्ध होतं. किंवा तुमच्याकडे जास्त प्रमाणात मिल्क पावडर असेल तर त्यातील 2 टेबलस्पून मिल्क पावडर घ्या. आणि मैदा अर्धी वाटी आपण घेतलेली आहे. त्यामुळं आपलं गुलाबजाम तळताना अजिबात फुटत नाहीतच. तसेच हे मिश्रण खूप छान प्रकारे मिक्स करावं लागतं तर आपले गुलाबजाम सॉफ्ट होतात. तर त्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला आता लगेच दाखवेनच. प्रथम आपण हे थोडं मिक्स करून घेऊया. इथे मी एक छोटीशी ट्रिक सांगते. हे मिश्रण एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. त्यामुळे हे मिश्रण छान एकसारखं होतं आणि जास्त मेहनत न घेता परफेक्ट गुलाबजाम तयार होतात. असं मिक्सरमधून फिरवून थोडंसंच आता आपण मळून घेतलं आहे आणि आता आपण गुलाबजाम बनवत आहोत. असं आपण मिक्सरमधून हे मिश्रण काढल्यामुळं आपल्याला खूप असं मळावं लागत नाही. मी व्हिडिओ दाखवत आहे या प्रकारे गुलाबजाम बनवायचे आहेत. लहान मोठे तुमच्या आवडीनुसार बनवा पण याच्यापेक्षा मोठे बनवू नका. हा आकार ठीक आहे. हाताला थोडेसे तूप लावून आपण हे गोळे बनवून घ्यायचे आहेत म्हणजे छान आकार येतो. रव्यामध्ये आंब्याचा पल्प घालून असे गुलाबजाम तुम्ही जर बनवले नसतील तर एकदा बनवून बघा. तुम्हाला नक्कीच आवडतील. चवीला तर खूपच भारी लागतात. रंगही पहा किती सुरेख आला आहे. गुलाबजाम तळताना तेल खूप गरम नसावं. तसेच प्रथम तळताना एक छोटासा गुलाबजाम तेलामध्ये टाकून ते तळून पाहावं म्हणजे आपल्याला तेलाचा अंदाज येतो
आता आपल्याला यामध्ये गुलाबजाम सोडायचे आहेत. सगळे एकदमच सोडायचे नाहीत, एक एक आपण यामध्ये गुलाबजाम सोडायचे आहेत. जास्त गर्दीही करायची नाही आहे, नाहीतर तेलाचं टेम्परेचर एकदम कमी होईल आणि गुलाबजाम व्यवस्थित तळले जाणार नाहीत. जेवढे मावतील तेवढेच घालायचे आहेत, एकदम जास्तसुद्धा घालायचे नाही आहेत. तसेच लगेचच त्याला आपण हात लावायचं नाही किंवा परतवायचं नाही आहे, ते थोड्या वेळानं आपोआपच वर येतील. बुडबुडे कमी झाल्यानंतर चमच्याच्या पाठीमागच्या बाजूने अलगदपणे त्याला उलटे करायचे आहे. इथे एक लक्षात ठेवायची, गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आणि चमच्याच्या मदतीने असे हलकेच फिरवत राहायचं आहे. त्यामुळे ते एका बाजूने जास्त न लाल होता सर्व बाजूनी सुंदर सोनेरी रंगाचे होतील. फक्त प्रथम सेट होईपर्यंत गुलाबजामना हात नाही लावायचा, नाहीतर ते तेलात फुटू शकतात, एवढी काळजी घ्यायची. आपले गुलाबजाम तळून झाले आहेत. पाहू शकता किती सुरेख कलर आलेला आहे. सर्व बाजूनी व्यवस्थित तळले गेले आहेत. अशाच प्रकारे इतरही गुलाबजाम आपण तळून घेऊया. थोड्या वेळाने आता आपण पाक कसा करायचा ते पाहूया. त्याआधी चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला आठवणीनं सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. आता आपण पाक बनवायचा आहे. ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने 2 वाटी आपण साखर घेतली आहे आणि 3 वाटी पाणी घातलं आहे. साखर पूर्ण विरघळेपर्यंत गॅसची फ्लेम मोठी ठेवून सतत आपण ढवळत राहूया. पाकाला छान सुगंध यावा म्हणून मी ताजी वेलची पावडर घालणार आहे. त्यासाठी मी 4 विलायची घेतली आहे, ती सोलून थोडीशी साखर घालून खलबत्त्यात मी पूड करून घेतली आहे. ताज्या वेलचीमुळे गुलाबजामची चव आणि सुगंध आणखी खुलून येतो. इथे पाक बनवताना आपल्याला एकतारी पाक करायचा नाही आहे किंवा खूप घट्टही करायचा नाही आहे. पाक करताना थोडा पातळच ठेवायचा, म्हणजे गुलाबजाम पाक छान शोषून घेतात आणि मऊ राहतात. हे पहा, असं चिकट लागलं की गॅस बंद करायचा. पाक कोमट असताना त्यामध्ये गुलाबजाम घालायचे आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे. आता तुम्ही हे असे गरम गरमही खाऊ शकता, नाहीतर फ्रीजमध्ये ठेवून थंडगारही खाऊ शकता. 1 तास तरी हे असंच ठेवायचं, म्हणजे यामध्ये पाक चांगला मुरला जातो. तर मंडळी, तयार आहेत आपले अगदी मऊ, तोंडात टाकताच विरघळणारे गुलाबजाम. रंगही पहा किती सुरेख आला आहे. नेहमीपेक्षा छोट्याच्या बदलामुळे गुलाबजामची चव नेहमीपेक्षा अधिक खास झाली आहे आणि भरपूरही गुलाबजाम झाले आहेत. त्यामुळे ही रेसिपी एकदा तरी नक्की करून पहा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. अगदी रसाळ आणि अतिशय टेस्टी आंब्याचा पल्प घालून बनवलेले हे गुलाबजाम नक्की तुम्हाला आवडतील. व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप फॉलो करा. तुमचेही गुलाबजाम असे छान होतील, मस्त होतील, चविष्ट होतील. प्रत्येक आंब्याच्या सीझनमध्ये हे नक्की कराल. छान झाले आहेत गुलाबजाम, नक्की ट्राय करा. नक्कीच घरातील सर्वांना आवडेल आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आठवणीनं चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी रेसिपी नवीन अपलोड केल्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणतीही रेसिपी मिस नाही करू शकणार. आणि असेच आपण पुन्हा भेटू एका छानशा रेसिपीसह. धन्यवाद.